श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी ॲस्ट्रोलॉजर आणि न्यूमरोलॉजिस्ट सुधा तुमच्या सगळ्यांचे आपले सुधा स्वामी भक्ती या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व पॉझिटिव्ह असाल. आजचा व्हिडिओ खूप सुंदर आणि खूप सोपा आहे. म्हणजे खूप उपाय सोपा आहे. उपाय आहे शत्रू विनाशासाठी. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये सध्या जे कलियुग चाललेले आहे, या कलियुगामध्ये जर कोणी थोडीशी तरी प्रगती केली तरी देखील त्याचे शत्रू हे आपोआपच वाढू लागतात. आता हे शत्रू फक्त बाहेरच असतील का? तर नव्हे. शत्रू हे आपल्या आसपास, आपल्या जवळचे नातेवाईक देखील असू शकतात. आपल्या घरात देखील आपले काही शत्रू असू शकतात. आपले मित्रपरिवारांमध्ये आपले शत्रू असू शकतात. म्हणजे बघा, आपली जरा जरी प्रगती झाली, कोणाला तरी बघवत नसतेच. तर अशा वेळेस आपल्याला असे वाटते की आपल्या पूर्ण आयुष्यातून, आपल्या जीवनातून, आपल्या आसपासच्या वातावरणातून आपले जे काही शत्रू आहेत, मग ते तुम्हाला माहीत असलेले किंवा गुप्त असलेले शत्रू ते पूर्णपणे आपल्या आयुष्यातून निघून जावे. तर ते आपल्या आयुष्यातून पूर्णपणे नष्ट व्हावे. आता म्हणजे बघा, आपल्याला काही त्यांच्यासाठी चुकीचा असा काही उपाय करायचा नाही किंवा त्यांचा विनाश वगैरे होईल असं देखील करायचं नाही. फक्त आपण आपल्या स्वतःसाठी खबरदारी घेण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातून जे कोणी गुप्त शत्रू किंवा तुमच्या ओळखीचे कोणी शत्रू असतील, तुम्हाला माहीत आहे ह्याच्यापासून आपल्याला धोका आहे आणि ती व्यक्ती आपल्याला जळते आहे, तर त्याच्यापासून लांब राहण्यासाठी, तो आपल्या जीवनापासून लांब राहण्यासाठी ती व्यक्ती आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे बघा, आपल्या गुप्त शत्रूंमुळे आपलं जे काही वाईट होत असेल ना, तर आपले वाईट होऊ नये असे आपल्याला वाटते. ह्याच्यासाठी आपल्याला हा खास उपाय करायचा आहे आणि हा खास उपाय तुमच्यासाठी आहे. उपाय खूप साधा, खूप सोपा आहे. फक्त 5 वस्तू मी ह्या ठिकाणी सांगणार आहे. या 5 वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता किंवा 5ही वस्तू जवळ ठेवा आणि मग तुम्ही बघा की इतका सुंदर तुम्हाला अनुभव येणार आहे. तुम्हाला अगदी 40 दिवसांमध्येच फरक पडेल. सव्वा महिना म्हणजे 40 दिवस. फक्त शनिवारीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे, ज्या वस्तू सांगणार आहे, ते वस्तू वापरून तुम्ही हा उपाय जर करणार असाल, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगावे, की ताई मी हा उपाय केलेला आहे आणि उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट मिळालेला आहे, ते देखील नक्की मला कमेंटद्वारे माझ्याबरोबर शेअर करा. आता बघा, चला मग आपण जरा पण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी असेच माहितीपूर्ण उपायाचे योग्य असे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्याचे सर्वात नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही असे उपायपूर्ण महत्त्वाचे व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारात, तुमच्या नातेवाईकांमध्ये लगेचच शेअर करा. चला मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात महत्त्वाचे, आपल्याला हा एकदाच करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला फक्त शनिवारीच करायचा आहे. तो उपाय करत असताना जे जिन्नस, जे वस्तू लागणार आहेत, त्या वस्तू आपल्याला 5 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. यापैकी कोणतीही एक वस्तू वापरून तुम्ही हा उपाय करू शकता. आता सगळ्यात पहिले आपल्याला एक वस्तू आहे, तर ती म्हणजे भीमसेनी कापूर. नंतर आपल्याला एक अखंड लवंग म्हणजे ज्याला फूल असते असे आपल्याला एक लवंग घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचे आहे आणि 7 काळे मिरी आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये वस्तू आपल्याला लागणार आहे, तर ती म्हणजे आपल्याला 7 काळ्या रंगाची वेलची, जी मोठ्या आकाराची असते, ती काळ्या रंगाची वेलची आपल्याला 7 घ्यायची आहे. हे सर्व 5 वस्तू आपण एकत्रित घ्यायचे आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्याला एक व्हाईट रंगाचं, सफेद रंगाचं, पांढऱ्या रंगाचा आपल्याला एक छोटासा रुमाल किंवा एक छोटासा आपल्याला कापड या ठिकाणी घ्यायचे आहे. आता हा उपाय करण्यासाठी सर्व जिन्नस एकत्र घेऊन आपण आपल्या देवघरासमोर बसून उपाय केला तरी चालेल किंवा तुमच्या घरात एखादी शांत जागा पाहून त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. परंतु एवढं मात्र लक्षात असू द्या की जर तुमच्या घरात सुतक विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करायचा नाही किंवा घरामध्ये मासिक धर्म असेल, म्हणजे स्त्रियांना जर मासिक धर्म असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा नाही.
आता हा उपाय आपल्याला फक्त शनिवारी करायचा आहे. तर शनिवारी अगदी तुम्ही सकाळी करा, दुपारी किंवा संध्याकाळी केला तरी देखील चालणार आहे. उपाय करत असताना आपण देवघरासमोर बसणार आहोत किंवा इतर कुठल्याही शांत ठिकाणी तुम्ही बसून हा उपाय करायचा आहे. आपल्याला सर्वात प्रथम जे रुमाल घेतलेला आहे, जे कापड आपण घेतलेला आहे, ते कापड अगोदर आपल्या समोर ठेवायचे आहे. त्या कापडावर सर्वात प्रथम आपल्याला एक तमालपत्र म्हणजे तेजपान आपल्याला ठेवायचे आहे. आता तेजपान म्हणजे तेजपत्ता आपण घ्यायचा आहे, ते अखंड घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं याची आपल्याला ह्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर 7 आपण जी काळी मिरी घेतलेली आहे ती ठेवायची आहे. एक लवंग आपण जी घेतलेली आहे ती ठेवायची आहे आणि 7 रंगाच्या म्हणजे 7 आपण काळ्या रंगाची जी वेलची घेतलेली आहे ती देखील त्या तमालपत्रावरती आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण जे भीमसेनी कापडाचा एक तुकडा घेतलेला होता, तो तुकडा त्या रुमालामध्ये ठेवायचा आहे आणि नंतर त्या रुमालाची आपल्याला पोटली तयार करायची आहे. म्हणजे चारही बाजू रुमालाच्या आपल्याला कडा ज्या आहेत त्या एकत्रित जुळवून आणायच्या आहेत, ती आपल्याला बांधून घ्यायची आहे. आणि हो, या ठिकाणी कापड मात्र आपल्याला छोटेसेच घ्यायचं आहे. अगदी आपण जे हात रुमाल वापरतो ते देखील या ठिकाणी घेतलं तरी देखील चालणार आहे. त्याच्यानंतर आपण जी पोटली तयार केलेली आहे, ती पोटली आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र हा आपल्याला 21 वेळेस म्हणायचा आहे. मंत्र हा अगदी साधा सोपा आहे. मंत्र नीट व्यवस्थित ऐका आणि तोच व्यवस्थित उच्चारा. मंत्र हा पुढील प्रमाणे आहे. माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा. फक्त 5 शब्द आहेत. माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा. हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. अशा प्रकारे 21 वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता हा मंत्र आपण विशेष आपल्या एका शत्रूसाठी आपण हा उपाय करत नाही. कधी-कधी आपल्याला फक्त नजर देखील लागलेली असते. असे कित्येक वेळेस होते, की आपल्या घराला नजर दोष लागतो, नजर लागते आणि सगळ्याच आपल्या घरामध्ये वातावरण जे आनंदाचे असते ते पूर्णपणे विस्कळीत होते आणि सर्व काही वाईट होण्यास सुरुवात होते. आणि त्यावेळेस आपल्याला आपले शत्रू कोण आहेत हे आपल्याला माहितीच नसते. म्हणून अगदी हा गुप्त शत्रूंसाठी देखील हा अगदी कारगर असा हा उपाय आहे. शत्रूचं नाव माहीत नसतं. मग या उपायाने काय होईल ना, तुमच्या जे काही आजूबाजूला आसपास जे काही शत्रू आहेत, अगदी ते तुम्हाला माहिती परिचयाचे असलेले असतील किंवा तुमचे गुप्त शत्रू असतील, अगदी सगळ्याच शत्रूंचा नाश होऊन जाईल. मग किती असो, 1 असो, 2 असो, 3 असो किंवा कितीही अनेक शत्रू असो, सगळ्या शत्रूंचा नाश या ठिकाणी नक्की होईल. कारण की हा मंत्र असा आहे, माझे सर्व शत्रू व्यापी स्वाहा, म्हणजे सगळ्या शत्रूंचा नाश होऊ दे, असा हा मंत्र आहे. खूप सोपा उपाय आहे. तुम्ही आतापर्यंत ऐकला असेल. खरंच खूप सोपा आहे. ती पोटली आपण 21 वेळेस मंत्र म्हटल्यानंतर ती पोटली आपल्याला आपल्या जवळच ठेवायची आहे. आता पोटली आपल्याला किती दिवस आपल्या जवळ ठेवायची आहे? तर 40 दिवस म्हणजे सव्वा महिना आपल्याला ही पोटली आपल्या जवळ ठेवायची आहे. म्हणजे हा उपाय तुम्ही शनिवारी करायचा आहे आणि शनिवारपासून पुढचे 40 दिवस तुम्हाला ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची आहे. आता ही पोटली ठेवून झाल्याच्या नंतर तुमच्या घरात सुतक विटायला लागेल तरी देखील काही हरकत नाही. ती पोटली तुमच्या जवळ तशीच ठेवायची आहे. जर महिलांनी हा उपाय करणार असाल तर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तरी देखील ही पोटली तुमच्या जवळच ठेवायची आहे. फक्त तुमच्या घरात सुताक विटाळ असेल, तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल, तेव्हा मात्र हा उपाय तुम्ही करायचा नाही. परंतु केल्याच्या नंतर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही ही पोटली तुमच्या जवळ 40 दिवस कॅरी करायची आहे. आता ही पोटली ठेवण्यात म्हणजे आपण जेव्हा ठेवलेली आहे त्याच्या 40 दिवसानंतर, सव्वा महिन्यानंतर आपण ती पोटली एक अशा ठिकाणी नेऊन ठेवायची आहे, ज्या ठिकाणी जास्त रहदारी होत नाही. म्हणजे कुठल्याही मनुष्यांचा, मानवाचा त्या ठिकाणी जास्त वावर होणार नाही. आता ही पोटली तुम्ही मग एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवली किंवा झाडाखाली थोडासा खड्डा खणून तुम्ही त्यात ती पोटली दाबून दिली तरी देखील चालणार आहे. फक्त एवढेच की कुठल्याही माणसाचा पाय त्या पोटलीवरती पडता कामा नये याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. किंवा तुम्ही शेतामध्ये वगैरे जाऊन थोडीशी माती खणून त्याच्यामध्ये खड्डा खणून ती पोटली त्या ठिकाणी दाबली तरी देखील चालणार आहे. पोटली त्या ठिकाणी ठेवून दिल्याच्या नंतर आपण परत फिरायचे आहे. मागे वळून आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे नाही. हा उपाय पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच क्षणी तुमचा शत्रूचा नाश लगेचच झालेलाच असणार आहे आणि तिथून तुम्हाला पुढे कधीही शत्रू
शत्रूची पीडा तुम्हाला जाणवणार नाही. इतका असा हा साधा सोपा उपाय आहे. नक्कीच तुम्हाला उपाय समजला असेल. तर नक्कीच ज्यांच्या आयुष्यामध्ये गुप्त शत्रू आहेत किंवा तुम्हाला वाटत असेल एखाद्या व्यक्तीची नजर आपल्याला लागलेली आहे, आपल्या घराला लागलेली आहे, त्याच्यामुळे आपलं सुख पूर्णपणे संपून गेलेले आहे, नष्ट झालेले आहे, तर नक्कीच आवर्जून हा उपाय करा. आता ह्या ठिकाणी शत्रू संपून जातील म्हणजे त्यांना काही आपण वाईट त्यांच्यावरती कुठलाही उपाय केलेला नाही. फक्त ते तुमच्या आयुष्यातून दूर जातील, लांब जातील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या राशीनुसार जर ब्रेसलेट्स किंवा खडे, रत्न, स्टोन्स हवे असतील तर ते देखील तुम्ही आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनेलवरून नक्कीच ऑर्डर करून मागवू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आणखीन म्हणजे जोडियाक ब्रेसलेट्स किंवा इतर समस्यांसाठीचे ब्रेसलेट्स, मग ते लग्नासाठीची समस्या असेल, पैशांसाठीची समस्या असेल, अगदी तुमचा मुलगा-मुलगी अभ्यास वगैरे करत नसतील, शिक्षणासाठी ब्रेसलेट्स हवे असतील, व्यापारासाठी ब्रेसलेट हवे असतील किंवा मन शांत करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी जर तुम्हाला ब्रेसलेट्स हवे असतील, तर ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्यांना कोणाला ब्रेसलेट्स हवे असतील त्यांनी कमेंटमध्ये मला नक्कीच कळवावे. स्क्रीनवर जो नंबर फ्लॅश होत आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय महाकाल.